प्रायोजक है डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापुर। इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाचे पडसाद संपूर्ण जगभरात पाहायला मिळत आहे। त्याची झळ सोलापुरात देखील बसली असून गॅसचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे। गॅस सिलेंडर मिळणे देखील अवघड झाले असून सणासुदीत नागरिकांना गॅस सिलेंडर घेण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। सरकार यावर उपाययोजना करत नाहीये असे सांगत सोलापुरात वाव महिला संघटनेच्या वतीने गॅस सिलेंडरची अनोखी गुढी उभारून कोळसे वाटप करून निषेध व्यक्त करण्यात आला आहे। सोलापुरातील पार्क चौकात ही अनोखी गुढी उभारण्यात आली असून विद्या लोलगे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। प्रतिकात्मक गॅसची गुढी उभारून आरती करून कोळसे वाटप करण्यात आले। यावेळी वाव संघटनेच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। लवकर लवकर नंबर येऊ द्या आमचे गॅस सिलेंडरचे आधी लवकर सगळ्यांना सिलेंडर मिळेल। चोरीवाला स्वयंपाक खायसाठी जायला नको आम्हाला घरीच खायचं होतं सध्या। तुम्ही हात सोडून जरा मागे यांना हात सोडून मागे तुम्ही मागे उभं राहा त्यांच्या हाताला हात लावा ते झाकले चालले यांच्या हाताला हात लावा आता इकडे बघा तसं तिकडे बघा तिकडे बघा करा आरती आरती करा जाऊ द्या आरती मॅडम तुम्ही घ्या की देशभरात आज गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय। सोलापूरमध्ये देखील गुढीपाडव्याची धामधूम आपल्याला पाहायला मिळते। मात्र यंदाच्या गुढीपाडव्याला गॅस दरवाढीची किनार आहे, गॅस तुटवड्याची किनार आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे सोलापुरातल्या वाव संघटनेतर्फे अनोख्या पद्धतीने गुढीपाडवा जो आहे तो साजरा करताना आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी गॅसची प्रतिकात्मक गुढी जी आहे ती उभारण्यात आलेली आहे। दुसरीकडं एकमेकांना कोळसा जे आहे ते भेट देऊन एकमेकांना या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांना आणि आपल्या सर्व बांधवांना जे काही आपले प्रेक्षक आहेत त्यांना सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आम्ही आज इथं सिलेंडरची गुढी उभी केलेली आहे कारण सध्याला सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत सुविधेमधील अन्न जे आहे ते शिजवण्यासाठी खूप मुश्किल झालेलं आहे। लोकांना घरी सिलेंडर मिळत नाही आहेत। प्रत्येक गॅस एजन्सीच्या बाहेर रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत, 2-2 किलोमीटरपर्यंतच्या रांगा आहेत, 3000-4000चं वेटिंग चालू आहे। आणि हे का उद्भवलं आहे तर आपण आता सरकारला दोष देण्यात पण काही अर्थ नाही आहे। आपण सगळेजण बघतोय की इराण आणि इस्रायल या दोन देशाच्या युद्धामुळे सगळेच देश भरडले जात आहेत आणि हे देश भरडले जात आहेत का तर ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅस टंचाई होत आहे। आपण इतर कुठलीही टंचाई आपण सहन करू शकतो। एक वेळ पेट्रोल पंप नसेल आपण घरात बसू, पेट्रोल पंप बंद असतील त्या किंवा कोविडच्या पिरियडमध्ये आपण बघितलं सगळं काही बंद होतं, आपण सगळ्यांनी सहकार्य केलं, सगळेजण आपण घरी बसलो। परंतु त्यावेळेला सिलेंडर एकमेव आपल्याला कधीही त्याचा तुटवडा भासला नाही। पाहिजे तेव्हा पाहिजे तेवढे सिलेंडर आपल्याला मिळत होते। तर असाच या पद्धतीने यापुढेही सिलेंडर हे अत्यांतिक गरजेचं साधन झालेलं आहे। सिलेंडरशिवाय माणूस जगूच शकत नाही, अन्न शिजवू शकत नाही आणि त्यामुळे आम्ही सिलेंडरचं गुढी उभी केलेली आहे। कारण की जेव्हा प्रभू रामचंद्र अयोध्येला आले रावणाचा वध करून तेव्हा तिथल्या नागरिकांनी गुढी उभं करून त्यांचं स्वागत केलेलं होतं। तर आम्ही पण असंच रामचंद्राच्या चरणी आज प्रार्थना करत आहोत की भविष्यात कुठलीही टंचाई येऊ दे परंतु गॅस सिलेंडरची टंचाई कधी येऊ नये त्याच्यासाठी आम्ही पेढे लाडू वाटपाऐवजी कोळसा वाटप केलेला आहे। हां, कारण की आता लोकांना सिलेंडर नसेल तर दुसरा पर्याय काय तर पूर्वी आपण कोळशाने चूल पेटवूनच स्वयंपाक केला जात होता। तर आता नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब यांनी सांगितलं की पेट्रोल पंपावरती आम्ही केरोसिन देईन, कोळसा उपलब्ध केला जाईल। त्यामुळे आज आम्ही एकमेकींना कोळसा देऊन की इथून पुढचे दिवस हे आता कोळशाचेच आहेत, चुलीवर स्वयंपाक करा, हेल्दी राहा हा संदेश देण्यासाठी आम्ही आज कोळसा वाटप केलेला आहे। स्वागत है आपका डॉक्टर असदुल्ला खान स्कूल में, जहां बच्चों को मिलता है एजुकेशन और ओवरऑल पर्सनालिटी डेवलपमेंट का परफेक्ट कॉम्बिनेशन। हमारा सीबीएसई बेस्ड करिकुलम हर बच्चे की एकेडमिक और पर्सनल ग्रोथ को ध्यान में रखते हुए डिजाइन किया गया है। डॉक्टर असदुल्ला खान स्कूल का 10 एकड़ का स्प्रॉलिंग कैंपस सोलापुर का सबसे बड़ा स्कूल कैंपस है जो स्टूडेंट्स को बेस्ट लर्निंग और एक्स्ट्रा करिकुलर फैसिलिटीज प्रोवाइड करता है। हम बच्चों के लिए स्टेट ऑफ द आर्ट फैसिलिटीज ऑफर करते हैं। एडवेंचर फील्ड प्ले पार्क, फुल्ली इक्विप्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जिसमें फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट और एथलेटिक्स गेम्स शामिल है।
स्टूडेंट्स की मेंटल और फिजिकल ग्रोथ के लिए इंडोर स्पोर्ट्स अरीना, मार्शल आर्ट्स और सेल्फ डिफेंस सेशंस भी दिए जाते हैं ताकि उनमें कॉन्फिडेंस और स्ट्रेंथ डेवलप हो। हमारी इंग्लिश लैंग्वेज लैब स्टूडेंट्स को कम्युनिकेशन स्किल्स और फ्लुएंसी इनहेंस करने का एक परफेक्ट प्लेटफॉर्म देती है। डॉक्टर असदुल्ला खान राइफल शूटिंग रेंज एंड अकेडमी जैसे यूनिक एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज भी हमारे स्कूल का एक स्पेशल हाईलाइट है जो स्टूडेंट्स में फोकस और डिसिप्लिन डेवलप करते हैं। डिजिटल और स्पेशियस क्लासरूम्स के साथ हम इंश्योर करते हैं कि बच्चों को एक मॉडर्न और कंफर्टेबल लर्निंग एनवायरनमेंट मिले। 100+ वाइब्रेंट एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज और बड़े इवेंट्स जैसे एनुअल फेस्टिवल, स्पोर्ट्स मीट, फूडिस्तान और भी कई एक्साइटिंग प्रोग्राम्स के साथ हम ये इंश्योर करते हैं कि स्टूडेंट्स हमेशा एक्टिव, हेल्दी और फुल्ली इंगेज्ड रहे। सेफ्टी हमारी टॉप प्रायोरिटी है। 24/7 सीसीटीवी सर्विलेंस के साथ हम इंश्योर करते हैं कि आपका बच्चा एक सेफ और सिक्योर एनवायरनमेंट में रहे। हमारे वेल क्वालिफाइड और एक्सपीरियंस टीचर्स स्टूडेंट्स को इंटरैक्टिव और इंगेजिंग तरीके से पढ़ाते हैं ताकि स्टूडेंट्स की क्यूरियोसिटी और क्रिएटिविटी बढ़े और उनका ओवरऑल डेवलपमेंट हो। एडमिशंस ओपन। आज ही एनरोल करें और अपने बच्चों को एक वर्ल्ड क्लास एजुकेशन का एडवांटेज दीजिए।